नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ब्रेकअप म्हणजे दोन व्यक्तींमधील नातं संपुष्टात येणं होय. ब्रेकअप नंतरचा काळ हा खूपच वेदनादायी असतो. ब्रेकअप नंतर फक्त नातं तुटत नाही तर भावना सुद्धा दुखावतात आणि अशा वेळी काय करावं, कसं वागावं हे आपल्याला कळतच नाही. मग फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे मूव्ह ऑन करणं, म्हणजेच ब्रेकअपमधून बाहेर पडणं आणि स्वतःला वेळ देणं. पण हे प्रत्येकालाच सहज जमतं असं नाही. परंतु माझा अनुभव जर तुम्ही ऐकाल तर ब्रेकअप नंतर 21 दिवस फार महत्त्वाचे असतात. या दिवसांमध्ये स्वतःला वेळ देणं खूप जास्त गरजेचं असतं. 21 दिवसच का एकटं राहणं गरजेचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतनं जाणून घेतोय. तर मग चला या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जर ब्रेकअपमध्ये असाल तर नक्कीच यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. ब्रेकअप नंतरच्या प्रत्येक दिवशी व्यक्तीच्या भावना बदलत असतात आणि असं मानलं जातं की संबंधित व्यक्ती ही 3 आठवड्यात ब्रेकअप स्वीकारू शकते. मात्र असं प्रत्येकाबरोबरच होईल असं नाही. परंतु 21 दिवसात व्यक्तीचा मेंदू चांगल्या प्रकारे कोणत्याही परिस्थितीचा सामना हा करू शकतो. ब्रेकअप नंतर माणसाच्या मनातील भावना वेगवेगळ्या रूपामध्ये बाहेर पडतात. ती व्यक्ती कधी दुःखी तर कधी उदास असते, कधी रागीट तर कधी एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करते. अनेकदा मनावरील स्ट्रेस वाढल्यामुळे मानसिक आरोग्य खालावतं आणि व्यक्ती नैराश्यग्रस्त होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे भावनांना आवर घालणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळणं आवश्यक आहे. ब्रेकअप नंतर दुःख तर हे होणारच, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे दुःख समजून घ्या आणि व्यक्त व्हा. ब्रेकअपमधून बाहेर पडण्याची ही सर्वात पहिली पायरी आहे. ब्रेकअप नंतर आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे. ब्रेकअप कशामुळे झाला, तुमची काय चूक होती, समोरच्याची काय चूक होती, या बाबींचा तुम्ही विचार करा. झालेल्या चुकांपासून शिका आणि तशा चुका पुन्हा करू नका. स्वतःच्या अपेक्षा, गरजा आणि आनंद तुम्ही ओळखा. ब्रेकअप नंतर स्वाभिमानाला तुमच्या धक्का बसतो आणि अशा वेळी स्वतःला वेळ द्या. जर तुम्ही स्वतःला वेळ न देता ब्रेकअप नंतर लगेचच नव्या व्यक्तीसोबत नातं सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नातं अपयशी ठरू शकतं. त्यामुळे ब्रेकअप नंतर स्वतःला सावरण्यासाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग अशा पद्धतीनं या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.